सगळ्यांना दिसतात? Today we learn the practical number 20 and 21. Implement a program for overloading and overriding. आता ओव्हरलोडिंग म्हणजे काय आणि ओव्हररायडिंग म्हणजे काय? ओव्हरलोडिंग मध्ये मेथड आहे किंवा फंक्शन आहे त्याचं सेम नेम असेल, पण त्याच्यामध्ये जे काही पॅरामीटर्स आपण पास करणार आहोत दॅट आर डिफरंट. ओव्हररायडिंग मध्ये काय होतं, सेम फंक्शन आहे जे डिराइव्ह क्लासमध्ये पण असेल आणि बेस क्लासमध्ये पण असेल. आता ओव्हरलोडिंग आणि ओव्हररायडिंग. ओव्हरलोड, so we have a different parameters, and riding means we are override that method. आता फॉर एक्झाम्पल मी डिस्प्ले मेथड घेतली आहे. डिस्प्ले मेथड मध्ये मी एका याच्यामध्ये एक पॅरामीटर पास केलाय TYCO आणि दुसऱ्या याच्यामध्ये SYCO पास केलाय. सो दिस इज ओव्हरलोडिंग. आणि ओव्हररायडिंग मध्ये सेम मेथड आहे, त्याचं मी डेफिनेशन चेंज केली. सो इट इज अ ओव्हररायडिंग. तुम्ही हे कन्सेप्ट पाहिले असतील DSU आणि OOP मध्ये. व्हॉट इज ओव्हरलोडिंग अँड ओव्हररायडिंग. The POs of this experiment is basic knowledge, discipline knowledge, experiment and practice, engineering tool, and communication. The competency of this practical is develop a VB.NET program to solve the computer group related problems. We have to write the OP programs to use the method of overloading and overriding. So overloading म्हणजे काय? We have a same thing but different poses. But overriding, we are overriding that method. The CO of this experiment is apply the object-oriented concepts in the GUI application. So outcome is PROs, develop a program to demonstrate the overloading method and develop a program to demonstrate the overriding in inheritance. Inheritance आपण यूज करणार आहे याच्यामध्ये कन्सेप्ट. आता एक सिंपल ओव्हरलोडिंग म्हणजे काय? पब्लिक ओव्हरलोड्स. ओव्हरलोड्स हा कीवर्ड यूज केलं जातं ओव्हरलोडिंग मध्ये. सेम मेथड आहे सब एरिया, सब एरिया. ठीक आहे. ओव्हरलोड्स म्हटले त्यांनी. सो वी हॅव पुट डिफरंट पॅरामीटर्स. पहिल्या याच्यामध्ये आर पास केलेला आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये लेंथ अँड विड्थ आर पास. आता ओव्हररायडिंग म्हणजे काय? क्लास आहे त्याला ओव्हररायडेबल कीवर्ड यूज करतो आपण. ओव्हररायडेबल फर्स्ट आणि मगच तो ओव्हरराइड होऊ शकतो. सो वी यूज द कीवर्ड ओव्हररायडेबल. सब हाय, सुप्रीम ओल्ड मेथड इज हाय. सेम इनहेरिटन्स यूज केला. इनहेरिटन्स यूज करतो त्यावेळी आपण काय म्हणतो त्याला? क्लास हा चाइल्ड क्लास असेल विच इनहेरिट्स द बेस क्लास. इनहेरिट्स इनहेरिटन्स यूज केला आणि त्याच्यामध्ये आपण ओव्हररायडिंग मेथड यूज करतोय. त्याच्यानंतर शेअर्ड सबमेन, दिस इज द कॉमन ऑब्जेक्ट क्रिएट केलाय. आता हे याच्यामध्ये एक आहे ओव्हरराइड्स. आपण वरती काय लिहिलं होतं? ओव्हररायडेबल सब हाय. आता त्याला ओव्हरराइड केलाय. सो ओव्हरराइड्स सब हाय. देयर इज अ वन स्टेटमेंट अँड एंड ऑफ सब. मी प्रॅक्टिकली दाखवते कसं असतं. देयर इज अ कन्सोल ऍप्लिकेशन. आपल्याला माहिती आहे की आपण इनहेरिटन्स फर्स्ट आपण कन्सेप्ट पाहूयात. इनहेरिटन्स मध्ये काय होतं? एखादा क्लास घेतला आपण, फॉर एक्झाम्पल पब्लिक क्लास, पॅरेंट क्लास. ठीक आहे. त्या पॅरेंट क्लास मध्ये जे काही आहे ते आपल्याला चाइल्ड क्लास मध्ये ऍक्सेस करायचं आहे. सो वी यूज द पब्लिक क्लास चाइल्ड which inherits कोणता? पॅरेंट क्लास. which inherits the parent class. This is the inheritance. आपण एक क्लास डिक्लेअर करतो आणि त्याला आपण चाइल्ड क्लास मध्ये ऍक्सेस करतोय. सो वी यूज इनहेरिट्स कीवर्ड हियर. इनहेरिट्स पॅरेंट.
आता आपल्याला काय वापरायचंय, ओव्हर रायडिंग म्हणजे काय. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मी पॅरेंट मध्ये असं म्हणतेय, पब्लिक सगळीकडे ऍक्सेस करायचं दुसऱ्या क्लासमध्ये पण, ओव्हर रायडेबल मेथड कोणती आहे, ओव्हर रायडेबल. ओव्हर रायडिंग मध्ये ओव्हर रायडेबल सब एनिथिंग डिस्प्ले आपण मेथड वापरूयात. ही काय झाली, ओव्हर रायडेबल मेथड झाली. आता याच्यामध्ये मी कशामध्ये केली आहे, ही पॅरेंट मध्ये केलेली आहे, ओव्हर रायडेबल. ठीक आहे, कन्सोल डॉट राइट लाइन इन पॅरेंट क्लास. ओव्हर रायडेबल मेथड. ठीक आहे, हे झालं ओव्हर रायडेबल मेथड आणि हा आहे पॅरेंट क्लास. आता मी चाइल्ड क्लासमध्ये इनहेरिट्स पॅरेंट मेथड. पॅरेंट मेथड मी काय केली, ओव्हर रायडेबल लिहिली आहे वरती. आता ती त्याला काय करणार आहे, मी ओव्हर राइड्स करणार आहे. देन आय यूज पब्लिक ओव्हर राइड्स सब कोणती मेथड आहे, डिस्प्ले ओव्हर राइड्स. माय बेस ती पण माय बेस डॉट DISP म्हणजे माय बेस मध्ये जे काही आहे त्याच्यामधले जे काही मेथड्स आहे ऑटोमॅटिकली मी काय केलं, इथे ऍक्सेस केलंय ती मेथड. फर्स्ट इथे मी लिहिते कन्सोल डॉट राइट लाइन इन चाइल्ड क्लास मेथड इज overriding. माय बेसची पण मी घेतली आहे, जे बेस क्लास मध्ये आहे ती मेथड, ती पण एक्झिक्यूट होईल आणि जी आपली चाइल्ड क्लास मधली मेथड आहे, स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये, ते पण एक्झिक्यूट होईल. आता हे झालं पॅरेंट क्लास आणि चाइल्ड क्लास. आता मला हे कुठे ऍक्सेस करायचं आहे, कुठे कॉल करायचं आहे, देन आय यूज सबमेन मध्ये मला हे सगळं काय करायचं आहे, ऍक्सेस करायचं आहे. फर्स्ट त्याला काय करावं लागेल, आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागेल. सो डीम obj as न्यू चाइल्ड क्लास. आपण डिरेक्टली चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि आपण कॉल करतो मेथड. सो आय यूज्ड obj डॉट डिस्प्ले मेथड console dot read line, last line console dot read line to see the output on the screen. ठीक आहे, रन केला मी. It is executable. first public class parent public overridable sub display. त्याच्यामध्ये काय आहे, console dot write line in parent class overridable आलं इथे. त्याच्यानंतर public class child inherits parent, public overrides that method. There is a mybase dot display method. We are accessing child class method, parent class method. Then console dot write line in the child method, in child class method is overriding. आलंय आउटपुट मध्ये in child class method is overriding. ठीक आहे, आणि सब मध्ये आपण ऑब्जेक्ट क्रिएट केलाय. त्याच्यानंतर obj डॉट डिस्प्ले मेथड कॉल केली आहे, जी चाइल्ड मधली आहे. ऑटोमॅटिकली दोन्ही पण मेथड ऍक्सेस केला आणि कन्सोल डॉट रीड लाईन. आता मी याच्यामध्ये माय बेस नाही वापरलं तरी चालतं. I run program. There is a only override method is execute, not overridable method, because मी याला काय केलं, my base dot display method ला कमेंट म्हणून पास केलं. ठीक आहे, याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? आर यू अंडरस्टँड द overridable keywords? Yes, ma'am. कोणाला काही डाऊट आहे का, परत सांगायची गरज आहे? सो दिस इज ऑल अबाउट द ओव्हरराईड बद्दल झालं. आता आपल्याला काय करायचंय, ओव्हरलोडिंग म्हणजे काय. आपल्याला 2 व्हेरिएबल पास करायचे. ठीक आहे,
आता मी एक क्लास घेतेय, पब्लिक क्लास. आपल्याला कोणती कन्सेप्ट बघायची? ओव्हरलोडिंग. ओव्हरलोड नावाचा मी क्लास घेतला. त्याच्यामध्ये मी दोन फंक्शन लिहिते, दोन सबरुटीन. कोणतंही घेतलं तरी चालेल, सबरुटीन किंवा फंक्शन. पब्लिक बी ॲज इंटेजर. एक फंक्शन घेतलं, त्याच्यामध्ये एक व्हेरिएबल पास केला आणि तो व्हेरिएबल फक्त आपण रिटर्न केला, ए आणि बी. पब्लिक फंक्शन घ्या, सबरुटीन घ्या, कोणतंही घेतलं तरी चालेल. आय यूज द फंक्शन. फंक्शन डिस्प्ले ए, व्हॅल्यू पास करायचे बाय व्हॅल ए ॲज इंटिजर. आपल्याला रिटर्न करायची ए ची व्हॅल्यू, सो आय यूज द ॲज इंटिजर, रिटर्न ए. सेम मला बी पण सेम ॲज इट इज डिस्प्ले करायचा आहे. देन पब्लिक फंक्शन रिटर्न बी. आता याच्यामध्ये काय केलंय, सेम घेतलंय मी. डिस्प्ले ए बाय व्हॅल ए ॲज इंटिजर, डिस्प्ले बी ॲज इंटिजर. ठीक आहे. आता मला याच्यामध्ये दोन्ही पण व्हॅल्यूज समजा पास करायच्या. देन आय यूज बाय व्हॅल ए ॲज इंटिजर. रिटर्न बी घेतलं, आपण त्याची ऍडिशन प्रिंट करूयात. इन्स्टेड ऑफ दॅट ऍडिशन घेतली. आता मला कॉल करायचा आहे, मी सब मेन मध्ये कॉल करेल. कुठला क्लास आहे? ओव्हरलोड. सो डीम ओबीजे ॲज न्यू ओव्हरलोड. मला प्रिंट करायचं स्क्रीनवर, मी फक्त रिटर्न वापरलं याच्यामध्ये. सो कन्सोल डॉट राईट लाईन ओबीजे डॉट, मेथड कोणती आहे? डिस्प्ले ए. त्याच्यामध्ये एक व्हेरिएबल पास करायचं आहे मला, ए ची व्हॅल्यू 12. दुसरी ही मेथड आपण घेतली, पब्लिक डिस्प्ले वन व्हेरिएबल. आपण काय केलं? वन आर्ग्युमेंट पास केलं. दुसऱ्या मेथड साठी कन्सोल डॉट राईट लाईन ओबीजे डॉट डिस्प्ले. दोन व्हॅल्यूज आहेत, बी आणि ए. देर इज अ सम. Two variables we are passed, b and a. Next, console dot readline. व्हॅल्यू काय आहे? ए ची व्हॅल्यू काय पास केली होती? 12. 12 फर्स्ट आली आहे. त्याच्यानंतर ओबीजे डिस्प्ले 20 अँड 12. याच्यामध्ये 20 अँड 12 पास केलं, पण आपण रिटर्न काय केलं? ऍडिशन ऑफ दॅट नंबर. सो ऍडिशन इज देअर. 12 प्लस 20 32. ठीक आहे. दिस इज ओव्हरलोडिंग. ओव्हरलोडिंग मध्ये कुणाला काही डाऊट आहे? इज एनी डाऊट इन द ओव्हरलोडिंग? माझा आवाज येतोय का सगळ्यांना? हो मॅम, येतोय आवाज. अपर्णा, आवाज येतोय का?
ओव्हरलोडिंग ओव्हररायडिंग मध्ये कुणाला काही डाऊट आहे का? Okay. So next, write a program to implement the concept of overloading and overriding. आता जो प्रोग्राम मी तुम्हाला सांगितलाय तो लिहिला त्याच्यामध्ये तरी चालेल. आणि याच्यामध्ये आउटपुट लिहायचंय जे काही तुम्ही प्रोग्राम रन करताय ते. नेक्स्ट, फाइंड द आउटपुट ऑफ द फॉलोइंग कोड. इम्पोर्ट सिस्टीम मॉड्यूल आपण डायरेक्टली कॉपी पेस्ट करून रन करूयात. console.readline, so we know the output. एरिया ऑफ द सर्कल दिलेला आहे. ओव्हरलोड्स मेथड आहे. एरियामध्ये आर पास केलाय आणि दुसऱ्या ओव्हरलोड्स मध्ये बाय व्हॅल लेंथ आणि विड्थ दिलेली आहे. ठीक आहे. एरिया ऑफ द रेक्टँगल, देर इज अ एरिया ऑफ द रेक्टँगल अँड एरिया ऑफ द सर्कल. फर्स्ट न्यू ओव्हरलोड मेथड घेतली आहे. क्लास जो घेतलाय त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केलाय. आर डॉट एरिया, त्याच्यामध्ये मेथड आहे एरिया, पास केली आहे आर ची व्हॅल्यू आणि एरिया ऑफ सर्कल फाइंड आउट केलाय. त्याच्यानंतर वरती ओव्हरलोड्स आहे, खाली पण ओव्हरलोड मेथड आहे. देर इज अ बाय व्हॅल लेंथ, बाय व्हॅल विड्थ आणि त्याचा एरिया ऑफ रेक्टँगल प्रिंट केलेला आहे. सो आउटपुट इज एरिया ऑफ सर्कल अँड एरिया ऑफ रेक्टँगल. त्याच्यानंतर नेक्स्ट, इम्प्लिमेंट द विंडोज अप्लिकेशन फॉर एम्प्लॉई डिटेल्स युझिंग ओव्हररायडिंग मेथड. आता आपण कन्सोल अप्लिकेशन पाहिलेले आहेत सगळे आतापर्यंत. आता आपण काय करतोय, विंडोज अप्लिकेशन पाहतोय. आता विंडोज अप्लिकेशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट दुसऱ्यांनी सांगितलं इम्प्लिमेंट द विंडोज अप्लिकेशन फॉर एम्प्लॉई डिटेल्स युझिंग ओव्हररायडिंग मेथड. ओव्हररायडिंग मध्ये काय होतं, आपण इनहेरिटन्स वापरतोय. ठीक आहे. तुम्ही कन्सोल अप्लिकेशन वापरले तरी चालेल किंवा विंडोज कोणतेही असेल, तुमच्याकडे तुम्हाला कन्सोल करायचं असेल तर तुम्ही कन्सोल करू शकता. मी एक बटन घेते, त्या बटनवर क्लिक करून आपण एक मेसेज बॉक्स घेऊयात. त्या बटनला नाव देऊयात एम्प्लॉई. आपल्याला काय करायचं, फक्त मेथड जे काही आहे ओव्हरलोड मेथड यूज करायची आणि त्यांनी काय सांगितलंय की एम्प्लॉईचे डिटेल्स, आपण एक एम्प्लॉईचे डिटेल्स त्याच्यामध्ये डिस्प्ले करूयात. बटन मध्ये मग असं घेऊयात, फर्स्ट देर इज अ वन पब्लिक क्लास घेऊ. पब्लिक क्लास एम्प्लॉई कॅपिटल ई, लोड पब्लिक क्लास कॅपिटल ई आणि दुसरं त्याला इनहेरिट करायचं आहे म्हणून आपण काय वापरणार आहे,
पब्लिक क्लास स्मॉल ई वापरूयात, विच इनहेरिट्स कॅपिटल ई. आता याच्यामध्ये ओव्हररायडेबल मेथड घेऊयात. सो पब्लिक overridable subroutine, some method is there, display. Message box dot show, we are displaying something like Arya as a software developer. Message box dot show again Ritesh as a software developer. दोन मेसेज बॉक्स घेतले मी. आता याच्यामध्ये ती मेथड आपण ओव्हरराईड करूयात. सो पब्लिक ओव्हरराईड सब डिस्प्ले कॉल केला आपण वरती ऍज इट इज. सो मेसेज बॉक्स डॉट शो Nupur as a software tester. अजून एक जण घेऊया. मेसेज बॉक्स डॉट शो सूरज as a software tester. आता हे एवढं झालं. आता मला ह्याला कॉल करायचं कुठेतरी. बटन वर घेतलं मी dim obj as new emp मेथड कॉल करायचं मला इथे. सो obj डॉट डिस्प्ले मेथड रन केला मी. एम्प्लॉई आर्या हे कशामध्ये आहे, बेस क्लास मध्ये आहे. आणि नेक्स्ट टेस्टर इज द चाइल्ड क्लास मध्ये. ओके, सो दिस इज द एनी हाऊ तुम्हाला कोणतं तरी ओव्हररायडिंग ओव्हर रायडेबल मेथड कशी पण डिस्प्ले करायची आहे. हे कळालं का हा कोड? that implement the Windows application for employee details using overriding method. समजलं का? आणि हाच कोड लिहायचा आहे प्रॅक्टिकल मध्ये सुद्धा सेम. त्यात तुमचे नावं टाका आणि तुमचे फ्रेंड्सचे नावं टाका. ओके, नाउ नेक्स्ट implement a Windows application for showing the string concatenation using overload method. आता आपण बघितलं ओव्हरराईड वगैरे. आता कोणती मेथड आहे? ओव्हरलोड मेथड मध्ये मला काय करायचंय, स्ट्रिंग कॉन्कॅटेनेशन प्रिंट करायचं. आता स्ट्रिंग कॉन्कॅटेनेशन यूज करताना आपण डायरेक्टली बघितलंय की त्याच्यामध्ये ऍड प्लस वापरतो आपण. So we can directly use the addition of the two text box also, string concatenation. इथे आपण एक टेक्स्ट बॉक्स घेऊयात. हा एवढाच हा जो काही कोड आहे हा फक्त एक्सपेरिमेंट नंबर सॉरी
विंडोज अप्लिकेशन साठी एवढं लिहायचं आणि याच्यामध्ये जे मी काही ऍड करणार आहे ते दुसऱ्या याच्यामध्ये लिहायचं. I put somewhere. हे एम्प्लॉई साठी लिहायचं आहे प्रत्येकाने. आता आपल्याला काय करायचं, स्ट्रिंग कॉन्कॅटेनेशन यूज करायचं. मग आपण टेक्स्ट बॉक्स घेऊयात. टेक्स्ट बॉक्स 1, टेक्स्ट बॉक्स 2. त्याचं काय करायचं, मला कॉन्कॅटेनेशन करायचं आहे. अँड वी टेक द अनदर बटन. There is a string. Concatenation. Clear directly. String concat. आता मला काय करायचंय, स्ट्रिंग कॉन्कॅटेनेशन यूज करायचंय. पण काय करायचं त्याच्यासाठी, कोणते मेथड यूज करायची आपल्याला, ओव्हरलोडिंग मेथड. ओव्हरलोडिंग मध्ये काय होणार आहे, मग अशी जसं सांगितलंय, वी हॅव द सेम फंक्शन नेम बट द डिफरंट पॅरामीटर्स. बटन साठी घ्यायचं एक क्लास घ्यावा लागेल आपल्याला. अगेन वी यूज वन अनदर क्लास, पब्लिक क्लास स्ट्रिंग. कॉन्कॅटेनेशन साठी स्ट्रिंग काय वापरूयात, त्याच्यामध्ये पब्लिक. आता व्हेरिएबल्स वगैरे आपण इथे जसं आहे तसं वापरू शकत नाही, डिरेक्टली आपण टेक्स्ट बॉक्स मधल्या व्हॅल्यूज घेतोय. सो पब्लिक फंक्शन डिस्प्ले. फर्स्ट स्ट्रिंग घेऊयात आणि सेकंड स्ट्रिंग मध्ये दोघांचे ऍडिशन करूयात. सो डिस्प्ले मेथड घेऊयात. बाय व्हॅल a as string, as string म्हणून पास करायचं आहे. सो स्ट्रिंग फंक्शन ऐवजी जरी आपण सब वापरलं तरी चालेल डायरेक्टली. So there is a message box dot show a. आता हे a म्हणजे काय ते कॉल करू आपण, त्यावेळी त्याच्यामध्ये पास करायची ती व्हॅल्यू. नेक्स्ट पब्लिक सब डिस्प्ले by val a as string, by val b as string. दुसरी टेक्स्ट बॉक्स मधली स्ट्रिंग घ्यायची आपल्याला अँड वी आर मर्जिंग दॅट. सो मेसेज बॉक्स डॉट शो, वी मर्ज दॅट स्ट्रिंग. a प्लस b. आता फॉर्म लोड ज्यावेळी करतो त्यावेळीच आपण इथे लिहूयात, व्हॉट इज a इज इक्वल्स टू dim a as string, dim b as string. सगळीकडे वापरायचं. सो आय यूज द पब्लिक. आता हे झालं
स्ट्रिंग कॉन्कॅट आपल्याला जे बटन दिलेलं आहे त्याच्यावर करायचं. सो बटन क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे कॉल करायचं आहे. डिम obj as new string concat class. आपल्याला मेथड पास करायची आहे. मग त्याच्यामध्ये आपण डिरेक्टली म्हणू शकतो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए. ए ची व्हॅल्यू काय आहे इज इक्वल्स टू टेक्स्ट बॉक्स 1 डॉट टेक्स्ट आणि व्हॅल्यू ऑफ बी इज व्हॉट टेक्स्ट बॉक्स 2 डॉट टेक्स्ट. ए ला आपण काय असाइन केलंय टेक्स्ट बॉक्स 1 ची व्हॅल्यू आणि बी ला असाइन केलंय टेक्स्ट बॉक्स 2 ची व्हॅल्यू. आता याच्यामध्ये बटन मध्ये मला काय करायची ती व्हॅल्यू पास करायची. सो आय डिरेक्टली यूज obj डॉट डिस्प्ले मेथड. डिस्प्ले मेथड मध्ये ए ची व्हॅल्यू पास करायची आहे मला. obj डॉट अनदर डिस्प्ले मेथड त्याच्यामध्ये ए आणि बी ची व्हॅल्यू पास करायची आहे. ए कॉमा बी. रन करून पाहूयात. नॉट सेट. स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट केलं. Object reference is not an instance of the object. एक मिनिट. ओके. मी टू स्ट्रिंग केलं होतं. थोडं कन्फ्युजन आहे याच्यामध्ये म्हणून.
इकडे लक्ष द्या. फर्स्ट आपण काय केलं, आपल्याला काय करायचंय, फॉर इम्प्लिमेंट अ विंडोज अप्लिकेशन फॉर शो द स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन युजिंग ओव्हरलोड मेथड. ओव्हरलोड मेथड यूज करायची आहे. मग मी क्लास घेतला स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन, देर इज अ पब्लिक सब डिस्प्ले, त्याच्यामध्ये एक स्ट्रिंग पास केली जी फर्स्ट टेक्स्ट बॉक्स मध्ये आहे. सो देर इज अ मेसेज बॉक्स डॉट शो ए. सेम मेथड घेतली आहे पण त्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल्स पास केले, टेक्स्ट बॉक्स 1 आणि टेक्स्ट बॉक्स 2 मधले व्हॅल्यूज. सो आय हॅव टू कॉन्कॅटिनेशन, सो वी डिरेक्टली यूज द ए प्लस बी स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन मेथड. आता हे केल्यानंतर मला काय करायचंय, बटन ह्या स्ट्रिंग बटनवर स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन बटनवर क्लिक केल्यानंतर त्या दोन्ही मेथड्स ऍक्सेस करायच्यात ओव्हरलोड केलेल्या. डबल क्लिक केला, डबल क्लिक केल्यानंतर मी त्या वरती जो स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन आहे त्याचं काय केलं, मी ऑब्जेक्ट क्रिएट केला. सो डीम ओबीजे ॲज अ न्यू स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन. ए ची व्हॅल्यू म्हणजे काय, टेक्स्ट बॉक्स 1 डॉट टेक्स्ट डिरेक्टली घेतली आहे. बी ची व्हॅल्यू काय आहे, बी इज इक्वल टू टेक्स्ट बॉक्स 2 डॉट टेक्स्ट. त्याच्यानंतर मी ओबीजे मेथड जे काही आहे त्याच्यामधले दोन्ही पण डिस्प्ले नावाचे जे काही सबरुटीन्स लिहिलेले आहेत ते मी ऍक्सेस केले. पहिल्या याच्यामध्ये व्हॅल्यू ए ॲज अ स्ट्रिंग, फर्स्ट टेक्स्ट बॉक्स मध्ये जी काही व्हॅल्यू आहे ती मी मेसेज बॉक्सने डिस्प्ले केली आणि सेकंड याच्यामध्ये मी त्याचं कॉन्कॅटिनेशन केलं. आता याच्यामध्ये मेथड आहे, दोन्ही पण सेम आहेत, त्याच्यामधले पॅरामीटर्स पास केले. आता आपल्याला फक्त काय दाखवायचं, स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन. मग त्यामुळे ही मेथड जरी मी कॉल केली नाही तरी चालेल, डायरेक्टली आय यूज द कॉन्कॅटिनेशन. रन केलं. फर्स्ट याच्यामध्ये दिलंय समजा आर्या आणि सेकंड याच्यामध्ये भोसले, देर इज अ आर्या भोसले. ओके, ह्या दोघांचं कॉन्कॅटिनेशन टेक्स्ट बॉक्स 1 आणि टेक्स्ट बॉक्स 2 चं आपण केलेलं आहे. थोडंसं लिटिल बिट कन्फ्यूज झालं असेल. we can sy and there is a ty. कॉन्कॅटिनेशन केलं sy ty. बेसिक आहे. फर्स्ट पब्लिक क्लास ट्रंक कॅट कॅट, त्याच्यामध्ये डिस्प्ले नावाची मेथड घेतली, एक व्हेरिएबल पास केला. सेम मेथड घेतली बट वी हॅव पास 2 व्हेरिएबल्स हियर. देर इज अ वी जस्ट यूज द मेसेज बॉक्स and addition of that 2 strings, text box 1 and text box 2 मधल्या व्हॅल्यूज. dim obj as a न्यू क्लास जो घेतलाय त्याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू पास केली, बी ची व्हॅल्यू पास केली त्याच्यामध्ये आणि त्याला कॉल केलं त्या मेथडला. ठीक आहे, याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? इज एनी डाऊट?